विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम एकदम तोंडावर आहे. सो हार्डली तुम्ही टायटल जे बघितलं 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला M2, M3, BXC आणि BEE 100% गॅरंटेड कसा काढायचा या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो बघा, आता वेळ आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणीतरी सांगितलं पाहिजे जेणेकरून तुम्ही तो विषय पटापट करशाल. स्वतः करायला गेले तर 8-10 दिवस एका विषयाला निघून जाईल, पण कोणी सांगितलं तर तो लवकर होईल. सो मी BEE, BXC, M2 आणि M3 या विषयांचे व्हिडिओ लेक्चर फ्री बनवून या युट्यूब चॅनलवर आपल्या अपलोड केले. ते कुठेही सांगतो आणि ते कसे बघायचे सांगतो. युनिट वाईज व्हिडिओ लेक्चर दिले, ते आधी बघा. वन शॉट लेक्चर आहे, त्याने तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की वन शॉट मध्ये मी पूर्ण युनिट सांगितलंय. तो एकदा कळाला युनिट डिटेल मध्ये की मग त्याला पुस्तकातून जायचं. बघा, तुम्ही यासाठी काय करा, पहिलं आपलं पर्पल आर्ट इन्स्टिट्यूट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. युट्यूब मध्ये प्लेलिस्ट ऑप्शन आहे बघा. प्लेलिस्ट मध्ये गेले की बघा, इकडे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घ्या, इंजिनिअरिंग मॅथ्स 3 बघा, M3 ची प्लेलिस्ट भेटेल. M3 च्या प्लेलिस्ट मध्ये गेले की प्रत्येक डिपार्टमेंटचा M3 मी इथे शिकवला बघा. प्रत्येक युनिट आहे. स्टॅटिस्टिक, प्रोबॅबिलिटी, बायलिनियर आहे, न्यूमेरिकल मेथड, ग्रीन्स थेरम, फॉरवर्ड डिफरन्स, लॅग्राजेस. हे बघा, इकडे युनिट आहे वेक्टर डिफरन्शियल, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, वेक्टर कॅल्क्युलस, फुरियर ट्रान्सफॉर्म, न्यूमेरिकल मेथड आहे, झेड ट्रान्सफॉर्म, सगळे वेक्टर डिफरन्शिएशन प्रत्येक युनिट मी इथे शिकवलेले आहे. सो तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही बघा. 58 मिनिटं, 46 मिनिटं, जवळजवळ एक तासाचे लेक्चर आहे. या एक तासाच्या लेक्चर मध्ये मी पहिल्यांदा M3 पूर्ण वन शॉट प्रत्येक युनिट शिकवलाय. समजा फुरियर ट्रान्सफॉर्म बरोबर बघा, वेक्टर डिफरन्शियल आहे का बघा, ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, प्रत्येक युनिट तुम्हाला एक तासात मी शिकवलाय. सो जेणेकरून हे व्हिडिओ लेक्चर आधी बघा, मग अभ्यासाला लागा. याने तुम्हाला पूर्ण युनिट वन शॉट मध्ये क्लिअर होऊन जाईल, काय करायचं काय नाही. आणि एकदा आयडिया क्लिअर झाली की मग तुम्ही एक्स्ट्रा प्रॉब्लेम डायरेक्ट पेपर मध्ये सोडवा. ही झाली M3 ची प्लेलिस्ट. आता सेकंड प्लेलिस्ट बघा, आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे युनिट आहे. समजा एखाद्याला समजा स्टॅटिस्टिक नाहीये पण त्याला असेल न्यूमेरिकल मेथड, तर त्यांनी तो बघा सगळे युनिट इथे दिले. सिमिलरली M3 नंतर बघा सेम प्लेलिस्ट मी दिली आहे M2 साठी. हे बघा, M1 ची पण प्लेलिस्ट आहे. M1 मध्ये पण बघा प्रत्येक युनिट आहे. पार्शियल डिफरन्शियल, मॅट्रायसेस, आयजन व्हॅल्यू, आयजन वेक्टर, पार्शियल डिफरन्शिएशन बघा. एक तासाचे लेक्चर्स आहे. पूर्ण M1 इथे तुमचा कव्हर होतोय. करेक्ट. सो एक तासाचे लेक्चर आधी हे बघा, मग तुम्ही पेपर सोडवायला लागा. इथून तुम्हाला हे केल्यावर काहीच करायची गरज नाही. पूर्ण वन शॉट लेक्चर. M3 झाला, M1 झाला. नेक्स्ट पुढे अजून बघशाल सगळे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे बघा. स्ट्रक्चरल अनालिसिस, बेसिक इलेक्ट्रिकल, BEE, BXC बरोबर बघा. आता BXC चे बघा तुमचे एंड सेमचे युनिट, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, नंबर सिस्टम, लॉजिक गेट, सेन्सर, कम्युनिकेशन सिस्टम आहे का. त्याच्यानंतर इकडे पेपर पण सॉल्व्ह करून दिलाय लास्ट नाईट रिव्हिजन मध्ये. 45 मार्क कसे पाडायचे, काय इम्पॉर्टंट आहे ते पण दिलंय. सो सगळी ही प्लेलिस्ट बघा आणि BXC स्कोर होतो. नेक्स्ट सिमिलरली नेक्स्ट प्लेलिस्ट आहे तुमची BEE ची बघा. एंड सेम पेपर पॅटर्न, इथे एंड सेमचे जवळजवळ सगळ्या विषयांचे पेपर पॅटर्न आम्ही दिलेले बघा. M3, M2, M1, पायथॉन्स, BXC, BEE सगळ्यांचे 45+ कसे मार्क घ्यायचे सगळे पेपर पॅटर्न इथे दिलेले आहेत एंड सेमिस्टरचे. सो ही प्लेलिस्ट नक्की रेफर करा, याच्यावरून आयडिया क्लिअर होता. बघा स्ट्रक्चरल अनालिसिसचं दिलं आहे, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बघा, सिंगल फेज AC सिरीज सर्किट आहे. आणि हा 45 IMP क्वेश्चन याच्यात दिले. 45+ मार्क कसे घ्यायचे, हा एक तासाचं लेक्चर, याच्यात पूर्ण युनिट आहे. सो हे परफेक्ट करा आणि याच्यात सगळे IMP क्वेश्चन दिले ते परफेक्ट करा. इथे BEE तुमचा क्लिअर होतो. अजून आपला राहिला मेन विषय M2 बघा, इंजिनिअरिंग मॅथ्स 2 M2 चं बघा. M2 ची पण पूर्ण युनिट 3 इंटिग्रल कॅल्क्युलस एक तासाचं जवळपास लेक्चर आहे. कर्व ट्रेसिंग, सॉलिड जिओमेट्री, मल्टिपल इंटिग्रल, नंतर इथे कसा स्कोर करायचा त्याचा पेपर पॅटर्न दिलाय, इकडे पेपर सोल्युशन दिलंय. सो सगळ्या गोष्टी आपल्या या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे. सो आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळे महत्वाचे विषय आम्ही इथे कव्हर केलेले आहे. सो इकडे तिकडे कुठेही वेळ न घालवता डायरेक्ट आपल्या प्लेलिस्ट वर जा आणि त्या विषयांचे प्लेलिस्ट बघा आणि डायरेक्ट अभ्यासाला लागा. मी 100% गॅरंटी दिली, हे केलं ना तुम्हाला डायरेक्ट पेपर सोडवतील. तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येऊन जाईल की जो अभ्यास करायला तुम्हाला 8 ते 10 दिवस लागणार, तो अभ्यास हार्डली 3 ते 4 दिवसात तुमचा कव्हर होईल. सो मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला हे सब्जेक्ट क्लिअर करायचे आहे. या प्लेलिस्ट बघायच्यात. वन शॉट लेक्चर आहे, एक तासाचे युनिट वाईज आहे. मराठी हिंदीमध्ये सोप्या भाषेत आहे, ते बघा आणि तुमचे विषय गॅरंटेड स्कोर करा. चॅनल सबस्क्राईब करा. अजून काय अडचण आली नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. सो थँक्यू.